वारकऱ्याचं नाटक करून माणसाला वारकरी होता येत नाही. मी काय माळकरी नाही, पण मी शुद्ध शाकाहारी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळ खेड घाटात कंटेनर आणि 2 इको वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात 3 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून एका वृद्ध महिलेचे हाड मोडले आहे. अपघातातील इको वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4च्या सुमारास हा अपघात घडला. मनसर बाजूकडून राजगुरुनगरकडे जाणाऱ्या उतारावर एकाच लेनमधून ही वाहने मागे पुढे येत होती. अखेरच्या वळणाच्या उतारावर एक इको वेगात दुसऱ्या इको वाहनावर आदळली. ती इको वेगात असलेल्या लगतच्या कंटेनरला धडकली. अवजड कंटेनर वेगात असल्यानं दोन्ही इको वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. इकोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मार लागला. जखमींना उपचारासाठी राजगुरुनगर या ठिकाणी नेण्यात आले. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. खेड तालुक्यात जमिनींच्या वादातून हाणामारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यात जमिनींचे ताबे काही टोळ्यांच्या माध्यमातून घेतले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशाच एका घटनेत खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे मागील आठवडाभर जोरदार राडा सुरू आहे. याच प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. ही घटना वाकी खुर्द या ठिकाणी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत परदेशी, विक्रम श्रीकांत परदेशी, नियती शिंदे आणि इतर 20 ते 25 महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधितांच्या विरोधात श्रीकांत परदेशी यांनी फिर्याद दिली असून शरयू आवटे, गौरव आवटे, एक महिला आणि इतर 3 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वडिलोपार्जित जमिनीवरून सदरचा वाद असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये काही महिलांना आणून जोरदार राडा करत जमिनीचा ताबा घेतल्याची जोरदार चर्चा तालुकाभर होत आहे. या घटनेतील काही व्हिडिओ सोशल माध्यमांत व्हायरल होत आहेत. सातकरवाडी सुपे येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता निमित्तानं आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी तसेच 18 वर्षांपुढील सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पुणे जिल्हा बँकेमार्फत सन 2021 ते 2024 या वर्षामध्ये 90% पेक्षा जास्त कर्ज वसुली केल्याबद्दल बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गडे आणि बँकेचे कार्यकारी अधिकारी यांनी वेताळी विविध विकास सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार केला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन बुधवारी 8 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांच्यासह सर्व संचालक आणि आडते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चाकणजवळील मेदनकरवाडी या ठिकाणी रविवारी 5 जानेवारी रोजी घडली होती. सचिन श्रीराम आरेकर, वय वर्ष 26, राहणार अमृतनगर, मेदनकरवाडी, तालुका खेड असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी अभिषेक सोनवणे आणि ऋतिक उर्फ सायको, राहणार अमृतनगर कॉलनी, मेदनकरवाडी, तालुका खेड यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यातील पाईड रस्त्यावर चांदूस येथे काही भागांवर काँक्रिटी काम सुरू असून सदर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग आहे. त्यावरून अवजड वाहतूक होत असते. मात्र काँक्रीट जाडी 1 फूटपेक्षा कमी ठेवल्यानं तो किती दिवस टिकेल असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारतायत. पुणे लाईव्हद्वारा काँक्रीट रस्त्यावर पाणी मारलं जात नसल्याचं दाखवल्यानंतर संबंधित ठेकेदार यांना अधिकारी वर्गानं चांगलंच धारेवर धरून पाणी मारा, अन्यथा बिले विसराशी तंबी दिल्याची चर्चा आहे. पुणे लाईव्ह न्यूज स्थानिक नागरिक यांच्याकडून आलेले व्हिडिओ आणि वस्तुस्थिती यांची खात्री करूनच बातमी देत आहे. त्यामुळे विनाकारण बातमी आल्यानंतर पुणे लाईव्हशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ठेकेदार यांनी आपलं चांगलं काम करावं अशी माफक अपेक्षा आहे. पाईड येथील रस्ता काम गेले वर्षभर वेगवेगळ्या कारणानं लांबत चाललाय. डांबरीकरण, काँक्रिटीकरण, मोरांची कामं अशा एकच कामात अनेक ठेकेदार नेमल्यानं शिरोलीपासून पाईडपर्यंत सार्वजनिक बांधकाम आणि पीएमआरडीए यांच्यात समन्वय होत नाहीये. त्यात सब ठेकेदारही आहेत. त्यामुळे कामांची अक्षरशः वाट लागत असल्याचं जनतेतून तक्रारी समोर येतात. यामुळे असुविधा होत असून कामे चांगली होत नसल्याची नागरिकांची भावना आहे.
ठेकेदार हे राजकारणी लोकांच्या जवळचे झाल्यानं नागरिक तक्रार करण्यास तयार होत नसल्यानं काही ठेकेदार मंडळींचं आयतच पावलंय. रोहकल वाकी खुर्द येथे जुना पुणे नाशिक महामार्ग आणि नवीन पुणा नाशिक महामार्ग यामध्ये असलेली पडिक राष्ट्रीय महामार्ग मालकीची जागा सपाटीकरण आणि डांबरीकरण करून येथील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यात येणार आहेत. यामुळे बिरदवाडीकडून येणारी मोठी अवजड वाहतूक पुणे नाशिक महामार्ग चौकात सुलभतेनं पुणे आणि नाशिककडे जाऊ शकतात अशी माहिती चाकण वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांनी दिली आहे. निघोजे तालुका खेड येथे सद्गुरू श्री शंकर महाराज मंदिर कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला होता. मंदिराचे कलशारोहण सद्गुरू दादा महाराज जगताप आणि सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. खेड तालुक्यातील 35 गावातील वारकरी संप्रदाय ग्रामस्थांना भजनाचे साहित्य यावेळी देण्यात आलं. या कार्यक्रमास खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते. एक बेट्याच्या पाया पडतो वारकरी संप्रदाय लहान मोठेपण हे वरच्या अरे अरे सारे जण तिथे काही लहान थोर कोणी नसतं. मी अनेक ठिकाणी सांगतो राजकारणातली पदं जोपर्यंत माणूस पदावर असतो तोपर्यंत, पण महाराजांचं पद हे महाराजांना माझी हा शब्द नसतो. आयुष्यभर आपण त्याचं दर्शन घेतो, जो मार्गदर्शन घेत असतो तो खरं वारकरी. वारकरीचं नाटक करून माणसाला वारकरी होता येत नाही. दुसऱ्याला मोठं म्हणायची सुद्धा हिंमत माणसामध्ये असावी लागते. मी काय माळकरी नाही, पण मी शुद्ध शाकाहारी आहे. आणि जगाच्या बाजारामध्ये कोट्यावधी लोक शाकाहारी आहेत. सगळ्यांच्याच गळ्यात माळा पाहिजे असाही पण नाही, पण मी वारकरी संप्रदायाला सनातन धर्माला मानणारा माणूस आहे. कारण आळंदीमधले जी वारकरी शिक्षण संस्था काढली त्याच्यामध्ये पहिलेही जे 4 विद्यार्थी होते त्याच्यामध्ये माझे धाकटे चुलते गणपतराव शिवाजीराव मोहिते पाटील त्या ठिकाणी एक विद्यार्थी होते. वारकरी संप्रदायाचा आमचा 2-3 पिढ्याचा संबंध आहे. माझ्या वडिलांची मावशी जी सासवडमध्ये जगताप म्हणून होते, त्यांना मुलबाळ नव्हतं आणि दांडेकर महाराजांची त्यांची गाठ झाली आणि दांडेकर महाराजांना गुरु केल्यानंतर त्यांनी सर्वस्व संस्थेला अर्पून टाकलं आणि त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीचा लिलाव स्वतः सासवडमध्ये जाऊन दांडेकर माऊलींनी केला आणि त्याच्यानंतर संस्थेमध्ये हे पैसे जमा करून संस्थेच्या करता पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि आयुष्यभर माझ्या त्या आजीनं संस्थेमध्ये आयुष्य काढलं, त्यामुळे संस्थेशी आमचा जुना संबंध आहे. गेली माझी आजी आयुष्यभर त्या ठिकाणी मधुगिरी वाढायची. माझी आई जवळजवळ 98 वर्षाची होऊन गेली. ती सुद्धा अनेक वारकरी संप्रदाय मंडळींचा आमचा अत्यंत जवळचा संबंध आहे. नातेसंबंध सुद्धा. सीतारामराव जगताप म्हणून संस्थेचे सेक्रेटरी होते, त्यांची पुत्री माझी भाऊज आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा आमचा जुना संबंध आहे. परंतु मी कधीही त्या गोष्टीचा लाभ उठवायचा प्रयत्न केला नाही. मी राजकारणात जरूर आहे. गेली 40 वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो. राजकारण समाजकारण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. मी समाजकारण करणारा माणूस आहे. परमेश्वरांनी जी सेवा मला दिली ती मी प्रामाणिकपणाने केली आणि पुढेही करत राहणार आहे. कारण कार्यकर्त्याचं पद हे आढळपणानं राहतं. आज आशिष येळवंडे आमचं सहकारी राजकीय जीवनामध्ये जसं काम करतो तो धार्मिक अनुष्ठान असणारा माणूस आहे. आणि ज्या धार्मिक अनुष्ठान असतं तो माणूस यश अपयश पचवतो. त्यामुळं हे धार्मिक अनुष्ठान आशिषला असल्यामुळं आशिषने आपल्या दारामध्ये या ठिकाणी परमेश्वराचं स्थान असावं अशा ठिकाणी ते मंदिर बांधलं, मूर्ती स्थापन केली. एक तो त्याच्या जीवनाचा आनंद आहे.
सांप्रदायाचा आनंद असाच मिळवायचा असतो आणि तो मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आज आपण सगळी मंडळी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेला आहात. आपल्या सगळ्या वारकरी संप्रदाय मंडळीचं त्यानं स्वागत केले, आदर सत्कार केलाय. आणि वारकरी भजनाकरता जे साहित्य लागतं, टाळ लागतात, पखवाज लागतो, पिटी लागतंय, विणा लागतो, हे सगळे साहित्य देण्याचं काम तो या निमित्तानं करणार आहे. मी त्याच्या या कार्याला मनापासून शुभेतो आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, खरं महाराज पहिल्यांदा खेड तालुक्यात हे एकमेव मंदिर आहे, एकमेव. म्हणून शंकर महाराज त्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये आलेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना प्रार्थना करतो की आपल्या कृपा आशीर्वादानं आशीच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले आणि त्यांनी ठरवलं की महाराजांना आपल्या तालुक्यामध्ये आणायचं. आता मी एवढा मोठा माणूस नाही की असं म्हणू शकत नाही महाराजांचं स्वागत करावं, पण महाराजांचे आशीर्वाद माझ्या तालुक्यावर राहावेत, माझ्यावर राहावेत, येळवंडे कुटुंबावर राहावेत, अशा प्रकारची प्रार्थना महाराजांच्या चरणी करतो. महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं कृपाशीर्वाद मागतो. धन्यवाद. दुचाकीला ओव्हरटेक करत असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आला. डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचे हेल्मेट फुटून डोक्याचा चेंदामेंदा झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोचे या ठिकाणी घडला. सुजित सुरेशराव उंबरकर वय वर्ष 42 असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 8 जानेवारी 2025 रोजी कांद्याची 20,000 पिशवी एवढी उच्चांकी आवक झाली. कांद्याला सरासरी 3,000 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. चाकण मार्केटमध्ये मागील महिनाभरापासून पालेभाज्यांची मोठी आवक होत आहे. अनेकदा विक्री अभावी कवडीमोल दराने हा भाजीपाला विक्री करावा लागत असल्याचा शेतकरी आणि विक्रेते सांगत आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.